जय सद्गुरू मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. आज मी चमचमीत अशी खानदेशी पद्धतीने इथे वांग्याची भाजी बनवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथे मी मस्त अशी वांगे घेतलीत. आमच्या इकडे नाशिककडे हे असे वांगे मिळतात, असे सफेद हिरवे कलरचे. काळे वांगे पण मिळतात, पण हे खूप छान चविष्ट लागतात आणि मस्त अशी खानदेशी पद्धतीने आता ही इथे मी वांग्याची रेसिपी बनवणार आहे. खूपच टेस्टी लागते आणि नक्की तुम्ही एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल, इतकी भारी. चला मग अशा पद्धतीने आता आपण वांगे कट करून घेऊया. वांगे आपल्याला भरून करायचे नाही आहेत, पण अशा पद्धतीने आता कट करून घ्यायचे आहेत. इथे कांदा, टॅमॅटो, बटाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मी असं कापून घेतलेलं आहे. आता इथे वांगे पण पाण्यात बघा घालून घेतलेले आहेत, कारण लगेच घालावं लागतात, काळे पडून जातात. सर्व माझी तयारी झालेली आहे. चला आता लगेचच कुकरमध्ये आता ही भाजी मी बनवणार आहे. वांग्याची झटकेपट होते, वेळ जास्त लागत नाही आणि मस्त पण होते एकदम. तर इथे मी 2 पळी तेल घातले. तेल कमी जास्त तुम्ही करायचं आहे. आणि आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण हे वांगे आहेत ते फ्राय करून घेऊया. आता आपल्याला इथे वांगे एखादा मिनटं तरी 1-1.5 मिनटं असे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये, म्हणजे वांगे आपले लवकर शिजतील, वेळ आपला लागणार नाही. आता वांगे बघा मस्त परतून झालेले आहेत. आता आपण इथे बटाटेसुद्धा घालून घेऊया. बटाटे पण परतून घेऊया थोडे वांग्यांमध्ये. बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तुम्ही ही भाजी कढईमध्ये बी केली तरीसुद्धा छान लागते. त्यासाठी आपल्याला वांगे असे 1-2 मिनटं मस्त असे फ्राय करून घेतले का लवकर शिजतात. तर आता मंडळी आपल्याला कांदा आणि टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे. बघा तो पण असा फ्राय करून घेणार आहे. तर इथे वांग्यांमध्ये बटाटा, कांदा, टॅमॅटो आणि हा कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे. आता हे सर्व आपण असं एकजीव करून परतून घेऊया. बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे. आता इथे मी खोबऱ्याचा मसाला जो करून ठेवते तो घातलेला आहे. याच्यामध्ये आलं, लसूण, कांदा आणि खोबरं भाजून हा मी मसाला केलेला आहे. ग्रेव्ही म्हणतात त्याला ते. तर इथे मी 2 वाट्या जर केला तर मला 8 दिवस आरामशीर जातो. तर इथे मी मसाले घालते. मसाले इथे काळा मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला. तर असे मसाले मी जे घरी उपलब्ध आहेत तेच मसाले घातलेले आहेत. तर इथे खानदेशी मसाला घातलेला आहे, म्हणजेच तोच काळा मसाला. तो जास्त मसाला आमच्याकडे चालतो. आता हे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आपल्याला आवश्यक इतकं पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला किती रस्सा ठेवायचा आहे, किती घट्ट करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी आता शेंगदाण्याचा कूट घालून घेते. हा छोटा चमचा आहे आणि छोट्या चमचा असं 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर बघा थोडं आता असं मिक्स करून द्यायचं आहे आपल्याला. इथे शेंगदाण्याचा कूट घातल्याने खूप छान चव येते भाजीला. नक्की ट्राय करा. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. बघा मीठ पण घालून झालेलं आहे आपलं. आता इथे थोडी कोथिंबीर पण घालून घ्यायची आपल्याला. बघा कोथिंबीर पण घातले. आता एकदा थोडं मिक्स करून घेऊया. मीठ पण घातले, कोथिंबीर घातली, मिक्स करून घ्यायचं आहे. आता फक्त 2 शिट्ट्या करणार आहे मी, कारण आपले वांगे अगोदर फ्राय करून घेतलेत. तर खूपच छान आपली भाजी झालेली आहे. तुम्ही जर या पद्धतीने कराल खानदेशी पद्धतीने
तर खूप भारी लागते ही वांग्याची भाजी, एकदा करून बघा. तर वांगी आणि बटाटे मस्त आपले शिजल्या गेलेले आहेत 2 शिट्ट्यांमध्येच. बघा काहीच वेळ लागला नाही, झटकेपट आपली भाजी तयार झाली. तर चला एका छोट्या कढईमध्ये मी आता ही भाजी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कुठून बघता हे नक्की सांगा. तर असेच खानदेशी रेसिपी बघायला व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच चमचमीत वांग्याची भाजी खानदेशी पद्धतीने तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर मंडळी चला, तर मग भाजी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभार. चला तर मग बाय बाय.